तिवसा चांदूर रेल्वे मार्गावर रोहीसमोर आलेल्याने भीषण अपघात, दुचाकी स्वाराचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात तिवसा चांदूर रेल्वे मार्गावर 24 डिसेंबर रोजी भीषण अपघात घडला. येथील रहिवासी महेश प्रदीप कोल्हाड वय वर्ष 32 हे दुचाकीनं जात असताना अचानक रस्ता ओलांडणारी रोही आडवी आल्यानं दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात महेश कोल्हाड गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम ऑटो रिक्षाद्वारे तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं 108 क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना रिम्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं. पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतानाच उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक महेश कोल्हाड हे सोफिया कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान तिवसा ग्रामीण रुग्णालयाची कार्यक्षमता, ढिसाळ उपचार व्यवस्था तसेच 108 रुग्णवाहिकेतील अपुऱ्या सुविधांमुळेच महेश कोल्हाड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केलाय. या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरएमओच्या केबिनमध्ये मृतकाच्या भावानं तीव्र संताप व्यक्त करत गोंधळ घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर केलं आहे. प्रदीप कोल्हाड याचा मृत्यू झाला आहे. गैरसोय झाली आहे. ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिवसात ग्रामीण रुग्णालयात नेला गेलं. तिथे पण गैरसोय झाली. तिथून 108ला कॉल केला. 108 आली. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये कोणतेही उपकरणं चालू नव्हते. डॉक्टरला पल्स लावायचे आहे, चेक करायचं आहे, काहीच माहीत नव्हतं. सलाईन पण एक गेली नाही ॲम्ब्युलन्समध्ये. ॲम्ब्युलन्स आरामात आणली गेली आहे. त्यानंतर डॉक्टर कुठल्याच प्रकारचं ट्रीटमेंट नव्हतं देत. उपचार कुठल्याही प्रकारचा झाला नाही आणि गैरसोय झाली. आणि उलट डॉक्टरच आपल्यावर गरम होत होता आणि वरच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होता की तो म्हणत होता की माझ्या जे सिनियर आहे त्यांना बोला की उपकरणं बंद आहे, हे आहे ते सगळं काही हे करत होता. आणि रुग्णालयात नेल्या त्याची डेट झाली. अगोदर डेट झाली होती. मी पल्स चेक केला. मी स्वतः हाताने चेक केलं. मानीला हात लावला. मला हार्टबीट काहीच नव्हती जाणवत. मी म्हटलं तेव्हा कुठे ते मशिनरी चालू केली पल्सची डॉक्टरने आणि नंतर लावली. नंतर माहीत पडलं की पल्सची ते मशिनरीच बंद आहे म्हणून. आणि कोणतीच सेवा नव्हती. जे ड्रॉवर राहते आपले ॲम्ब्युलन्सचे ते ड्रॉवर मागं येऊ राहिले. स्टेपनी त्या बेडच्या तिथे बसायला जागा नाही. कुठल्याही प्रकारची फक्त एक डब्बा प्रेत नेणारा डब्बा राहते त्या पद्धतीचा ॲम्ब्युलन्सचा वापर चालू आहे. बस दुसरं काहीच नाही. 108 गरिबाचा मृत्यू घेण्यासाठी आहे, दुसरं काहीच नाही. माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. त्याला मुलं आहे, बायको आहे, आईबाबा आहे. जेणेकरून पुढं कोणाचा मृत्यू झाला पाहिजे यासाठी मी रिक्वेस्ट करत आहे. मी कलेक्टर ऑफिसलाही आलो, कंप्लेंट केली. तिथे पण कल्ला केला, पण दबाव टाकण्यात आला आहे आणि आवाज दाबण्यात आला आहे. प्रेत जाळून घे, हे करून घे, तिकडे लक्ष दे. मला डायव्हर्ट करण्यात आलं आहे, दुसरं काही नाही. पण मी ऐकणार नाही आहे. जोपर्यंत मला आश्वासन देत नाही तोपर्यंत मी काहीच करणार. मी मागणी काय तुझी? 108 सुविधा चांगली झाली पाहिजे. त्यानंतर डॉक्टर तिवसाचा दवाखाना चांगला झाला पाहिजे आणि होईन तेवढं चांगले डॉक्टर ह्या फॅकल्टीत ठेवा. पैसे खाऊ नका ठेवू. एवढंच मान्य. याला जबाबदार आहे तिवसाला रुग्णालय. त्यानंतर 108ची सोय बरोबर झाली नाही. म्हणजे पेशंट जिथं आहे की नाही हे अजिबात माहीत नाही. अपघात कुठे झाला? अपघात झाला तिवसा चांदूर रेल्वे रोडवर झाला आहे. शेंदूर जुन्याच्या पुढं कशाने झाला? इरविनमध्ये आल्यानंतर नाही. हा वाटोळ्याच्या पुढं भांबोऱ्याच्या पुढं भांबोरा शेंदूर जुन्याच्या मंदात झाला. तुझा भाऊ कुठे जात होता? कशाने? माझा भाऊ रेमंडमध्ये काम करते, सिक्युरिटी गार्डचं काम करते. 12 घंटेची ड्युटी करते. ड्युटीवर चालला होता. रुई आडवा आला, त्यामुळे धडक झाली आणि त्याच्या मेंदूला मार लागला. पहिले आपलं ॲटोने तिवसाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं उपचार चालू झाले. तिथं O2 वगैरे लागला. त्यानंतर लघवीची पिशवी वगैरे ते लावली. रिम्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले का? हा रिम्समध्ये पण नेलं. कोणाच्या बेसवर रिम्स हॉस्पिटल? हा सरकारी दवाखान्यात सरकारी डॉक्टर. 108 गाडी रिम्समध्ये जात नाही, तिथं कशी काय तुम्ही घेऊन गेले त्याचं उत्तर द्या अगोदर.
108 गाडी तिथे जात नाही. मी सांगतो 108 गाडी तिथे जात नाही, कशी काय तिथे रिम्स हॉस्पिटलमध्ये? रिम्स मध्ये नेलं होतं का? आम्हाला सजेस्ट केलं गेलं डॉक्टरनं, कोणत्या? सरकारी डॉक्टरनं. कोणत्या काय डॉक्टर? म्हणे? किवशातले जे डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला सजेस्ट काय केलं म्हणे? की रिम्सला घेऊन जा तुझा जो भाऊ आहे सुरत भाऊ हा. ड्रायव्हर, हा. त्याचं मत काय? हा त्याचं मत काय? त्याचं नाही माहित मला. डॉक्टर म्हटलं मग तुम्ही सरकारी गाडी रिम्समध्ये घेऊन गेले का? रिम्समध्ये गेलो, त्यांनी पाहिलं, ते म्हणे काही लक्षच नाही दिलं, तिथून इकडे आलो. लोकनायक न्यूज